काय केली म्हैस सोडली आणि निघाले. आता निघाल्यानंतर शक्यतो एका गावातनं बाहेर पडायला 4 वाटा कमीत कमी. किती वाटा? इकडे जावं इकडे जावं इकडे. आता पहिल्यांदा तिने म्हैस सोडली. आता इकडं मंदिर आहे म्हणजे ते तिकडे बाहेर पडायला गेली. तिकडे म्हैस सोडली. महाराज बाहेर जायला शिवाच्या हाती जायला देवानं विचार केला, कीर्तन माझं तुकोबा करणारा या चोराने म्हस सोडली. काय तुकोबा? देवानं हातात काठी घेतली, खांद्यावर घोंगडं घेतलं. त्या येतेल्या वाटवच देव काठी घेऊन हे कुठं निघाला? होते तशी बांधा. ती घाबरलीच महाराज. एवढ्या रातचा मोठा माणूस कोण बघितला? तिकडे गेली. त्यात एक म्हणला आता इकडे जाऊया. या दिशेला गेली तर ती बाबा तिकडे काठी घेऊन आहेच. बांधता का नाही? आता इकडे आला जाऊया. आता म्हणले इकडे जाऊया. इकडे गेलं तरी पण तो काठी घेऊन आहे. आता म्हणजे इकडे जाऊया. इकडल्या दिशेला गेली तर तो काठी घेऊन रात्री किती वाजता? 1:30 वाजता काठी घेऊन आहे. आता तिने विचार केला, म्हणजे इकडे जाऊ दे ना, इकडे जाऊ दे इकडे. आता एकच काम करूया, गप म्हस बांधलेली बरी. शानी म्हणाली म्हस होती तशी आणून काय केली, गोठ्यात बांधली. म्हणजे आता काय करूया, आता मोकळं जाऊया. मोकळं निघालं तर तो काठी घेऊन आहे. वा माग तिकडे आली, तिकडे निघाली. तिकडे जाऊ दे ना, इकडे निघाले, तिकडे जाऊ दे ना. आता भेंडाळी 2 वाजले. कोणाला? त्या चोरांना. मस घेऊनही जाऊ दे ना आणि मोकळं बी जाऊ दे ना. भेंडाळी कोण? चोर. भेंडाळ्यावर माणसं देवळाकडे कळलं बघा. संसार करून सुद्धा मला भेंडाळ्यावर कुठे येत्या? देवळात. असं ती भेंडाळी आता म्हणजे देवळाशिवाय कसं भेंडाळ्या देवळात आली आणि हात म्हणून उभा नाही. कीर्तन चालू होतं. कीर्तन संपलं. सगळे लोक पाया पडून गेले आणि तुकोबाचा पाय धरला. तुकोबा एक माणूस आहे तो मला गावात बाहेर सोडना. म्हणजे काय काय तुम्ही काय केलंय का? काय आम्ही काय केलं सांगू कसं? आम्ही तुमची तुमचं सोडून देईल. मग तुको म्हणले तुम्हाला पाहिजे आहे का? अरे पाहिजे असलं तर मी सोडून देतो की. अरे बाबा मोकळं जाऊ दे ना. तुमची मस्त मालक लाभ. एक काम करा, आम्हाला एवढं घरात तुमच्या गावातनं बाहेर घालवायचं. मग तुकोबाने ध्यान लावलं. ध्यानामध्ये पाहिलं तर देवाच्या खांद्यावर घोंगडा आहे, हातामध्ये काठी आहे. तुकोबाने देवाचा धावा केला. देवा अरे इथं कीर्तन चालाय तो मशिरा काय केला? तुला काय वाटतंय का नाही? त्यावेळी देव म्हणतो तुकोबा आम्हाला भक्ताची कामं महत्वाची. महत्वाचं काय आहे? भक्ताची काम. आणि भक्ताची कामं करत असेल भक्त समागमे सर्व हरे हरे न सांगता करे सर्व काम. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम आपण देव होय गुरु. मला हे सांगायचं होतं. तुकोबाई जरी कीर्तन करलं तरी तुकोबाची मस सोडून देते. राखायचं काम माझ्या देवाने केलं. म्हणून तयाच्या चिंतने संकट. तुम्हाला मला ते सांगायचं, तुम्ही भक्ती मार्गात पडा. कुठलं जरी संकट आलं ना महाराज, मी काय म्हणतोय बघा, म्हणजे म्हण आहे जोर का धक्का धीरे से लगे. आघात होतात महाराज. एखादं येतो तिकडं दगड येते महाराज, तो त्याचं पीठ उचलली आपल्या अंगावर पडतं. कळलं तर बघा भक्ती मार्गात असल्यावर. म्हणून तयाच्या चिंतने निर्सेल संकट. पुन्हा पुढे आहे कराळ दुर्गट भवसिंधू. भवसिंधू कसा तरायचा, काय तरायचा वगैरे अभंगाचा अर्थ बघूया मधल्या चालीच्या नंतर.
बसलेले जरा घाम पुसून द्या. तुम्हाला काय वाजून मारत घाम आला दयाच्या चिंतने निर्सेल संकट. असं त्याचा पहिला दिवस आहे. असं दररोज भजन व्हायला पाहिजे मला. आणि कीर्तन आहे. कीर्तनाचे नटनाचे नासिले व्यवसाय प्राचिताचे की नाम जनाय बापाचे असे केले. पण कीर्तन चांग कीर्तन चांग होय नाचू कीर्तनाच्या रंगी. पण कीर्तनात नाचायचं असतंय आणि वेळ डॉल्बीला नाचायचं नसतंय. पण ही पोरं तुमची जरा बरीच म्हणावी चांगले विषय. तरुण पोरं इकडं आणा कुठं कीर्तनात जीनची पॅन्ट फाटच करून असते. कुठं इकडं नाचलं ना प्रगती आहे तिकडं नाचलं की अधोगती आहे. तुमच्या हातात काय करायचं ते. म्हणून दयाच्या चिंतने निर्सेल संकट पुढं तराल दुर्गट भव. महाराज सांगतात त्याचं नाव तुम्ही एकदा मला भवसागर करता येतं. आता भवसागर करायचं एवढं सोपं आहे का मला. किती वेळा जन्म यावे किती विभजित पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनरे जटिरिसैन मातेच्या उदर होवी पचवून विष्टेच्या दाचने उठोनिया नमास्वरी जन्म जन्मनी म्हटली. महाराज सांगतात बहुत जन्मांती जन्माला असे झाला देव तो स्वैरा करियाता बापा तोही तसाच अनर्थाचा अर्थ सांदिपता मागोताचे जन्म पावसे भोगिरे सुख दुःख जाणसे हे तो न गणे जायचे कान गवसी बहुत दिवसात हेरा मला या मिळाला. म्हणून धक्का देव भार धर्म तोची सार. आपण मिळाला का देव या देहात जर भवसागर करायचं असेल तर ते भवरोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. राम म्हणता रामाची होय दे पदी बैसोनी वेगळे म्हणून म्हणत होता तुम्हाला भवसागर करता येतो. तराळ वेगळ भव सिंधू. मग अनेक तरी वाल्या कोळी तरला का नाही काय ते काय औषध होतोय. राम राम त्याला म्हणाय ना मरा मरा म्हणता त्याचा वाल्मिक ऋषी झाला. कोण तेवढं तर आम्ही पाप करायला नाही ना का एवढं वाले एवढं तरी. मग त्याचं नाव घेतलं तर महाराज रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरे पुरुषदेव मंदिरे स्मराकारे आपली आपण संसार बंधन जोडावे. राम 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 म्हटल्यानंतर मग आपणही राम होतो. मग राम रूप ते काया भेद नाही देवाचा या. रामायणाचा प्रसंग सांगतो महाराज. लक्ष्मणला शक्यलांतर हनुमंतानं उड्डाण केलं म्हणजे नंदीग्राम नावाचं गाव लागतं. नंदीग्रामला भरत माझा भजन करत थांबला होता. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. वर्ण उड्डाण करता करता खाली बघितलं. हनुमंतराय खाली आले म्हणजे देहाव नाही डोळं बंद जायचं. कुणाचं भरताचं 14 वर्षाला डोळं बंद खाली उलग. अहो प्रभू तुम्ही इथं कसं काय उठा. प्रभू तुम्ही इथं कुठं काय उठा. उठाय तयार नाही. तोंडात एवढंच चालला श्रीराम जय राम. डोळं उघडलं म्हणजे तुम्ही प्रभू मला म्हणताय म्हणजे मला ओळख नाही का मी हनुमंतराय म्हणजे मी बघाय नाही फक्त ऐकून होतो. माझ्या दादाची तुमची भेट झाली एवढं ऐकली म्हणजे तुम्ही कोण आहात. मी भरत आहे. भरत तुम्ही राम नाही का म्हणजे मी राम नाही आहे. मग हनुमंतराय विचारतात तुम्ही दिसताय रामासारखं बोलताय रामासारखं याचं कारण काय. मग सांगितलं ते का माझ्या आतही राम आहे बाहेरही आहे. राम म्हणता रामची होते परिवय पदवी घ्यायचे. मग राम रूप ते काया भेद नाही देवाचा या. तुम्हाला सुद्धा जर देवरूप पदाला यायचे असेल तर दयाच्या चिंतने निर्सेल संकट तराळ दुर्गट भव सिंधू. अभव सागर तरायचं असेल तर फक्त नावच नामावरती साधन नाही. जेतो अनेक करशे काही यम आलाय आणि ते यमाला म्हटला 5 तोळ्याचा चित्ता घेऊन मला मुक्त करेल म्हणतात. 5 एकर रान दिल्यावर करेल. 5 एकर रान त्याला म्हणजे तुला घे करेल का. 5 तोळे चित्ता देऊन मी करेल का काही नाही. फक्त देवाचं नावच घ्यावं लागलं. दयाच्या चिंतने निर्सेल संकट तराळ दुर्गट भव सिंधू. अभंगाच्या पुढे सांगितलं उपजोन यामुळे वाचस्मरे राम धरी हाचे नेम अरुणीचे. एक नेम करा कोणता भगवान परमात्म्याच्या नावाचा श्रीराम जय राम जय जय राम. मग वासुदेवात सांगितलं राम नाम स्मर आधी लाहो करा गाठ घाला मळबंदी सांडा वावड्या उपाधी लक्ष लावणी राहा गोविंद गा. राम राम स्मर आधी. आधी म्हणजे काय
आधी म्हणजे काय? आधी शब्द येतो ना, राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मूळबंदी सांडा, पाहू घ्या उपाधी, लक्ष लावून राहा गोविंद का पुढं सारखं येते राम राम स्मरा आधी. नंतर का आधी? आधी आधी म्हणजे उठल्यावर सुद्धा पहिला पाय हातोरात टाकायचा सुद्धा आधी. तेनं उठलेलं म्हणून आंघोळला सुद्धा डोक्यावर पहिला तांब्या वतायच्या सुद्धा आधी. तेनं तिची कृपा म्हणून आंघोळ, नाहीतर बार्डीतलं पाणी बार्डीतच. चहाचा कप सुद्धा पिताना सुद्धा राम राम स्मरा आधी. जेवताना सुद्धा, नाहीतर ताट सुद्धा तिथंच राहते. शेताला गेल्यावर सुद्धा वाड्याला गेलं तर पहिलं वाड्या बरोबर मारायचं सुद्धा आधी. कळलं तर बघा, रात्री झोपायला सुरुवात केल्यानंतर झोपायच्या सुद्धा आधी त्याचं नाव घ्या. सकाळी उठी राम राम स्मरा आधी. कळले का बघा, असा काहीतरी नियम करा. जर मग महाराष्ट्रात नित्य नेम नामी एक आणि दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दया काहीतरी जीवनात नियम करा. सुंदर मंदिर आहे महाराज. सकाळी उठल्यानंतर एक नियम करा. कोणता? काहीतरी नियम करा. एक सांगू का, ज्याच्या जीवनात नियम नाही ना त्याने जगूच नेहमी. कशाला जगायचं? काहीतरी नियम असावा. आमचे आजोबा वारकरी होते. 89 साली आजोबा वारले. आमचे किती वर्ष झाली बघा तुम्ही. आता चांगला आहे, एवढी वर्ष झाली, 38 वर्ष झाली. तुम्ही त्यावेळी मला 10 वर्षाचा होतो. आता 47 वर्षाचा आहे. मी 10 वर्षाचा त्यावेळी होतो. आता हेच लेवल झालं. तेव्हा देव माझ्या वाटणी कोणाच्या लहानपणी आजोबा वारकरी त्यातली माळ पहिल्यांदा देवाला घातलेली, नंतर आबांच्याकडे घातली माळ. पण पहिली कुठली? हाताने आणलेल्या बऱ्याच माळा त्यातली काढून म्हटलं बार झालो मारकरी. तेव्हा मी हाताने गंधावला की आपण लावायचा. मग म्हणजे हे देवाचं आहे. तेव्हापासून देव माझ्याकडे आहे. किती झाला आता त्यावेळी. आता हीच मुलं देवाराही खूप मोठा. आजोबा वारले, वडील अवत्या माणूस. सकाळी उठला उतारला की गेला माझा अवताराचा. आता देव आमच्याकडे आला. मग तेव्हापासून आता काय सांगू, तेव्हापासून देव इतकं असं ओढून घ्या लागायचं. एक हवा घ्यायचा, एक घ्यावा तर एक वाजेल ठेवायला. असं खाली टच नाही तर ते मोठं ठेवायचं. असं ओढून देव घ्यायचं. ओढून एकदमच घाड 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 खायचं. त्यांना एकदा सांगितलं गपच बसायचं. ते सुद्धा घाबरले. त्यांना माहिती होतं आंघोळ घातली तर हे जर पारूस बसायला घ्याव सुद्धा काय बोलत होतो. खरं सांगतो महाराज. मग ते उचलायचं त्यातनं एक वर ठेवायचा. गंध उघडा, एक दगड मोठा देव गंध उघडीनं उघडायचा. गंध या बोटानं हाताने शिकवत होतं देवाला. गंध या बोटानं लावायचा. गंध लावला, कोणाच्या नाकात वर उघडत तक्रार कुठल्या देवाना मला ते सांगायचं. तक्रार केली तर मला फोन करा. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. सकाळी देव का पुजायचा? सकाळी जर देव पुजला ना डोक्यात चांगले विचार येतात आणि ते विचार दिवसभर पुरले जातात. म्हणून सकाळी जरूर देव पुजावा. देव पुजा. सुंदर मंदिर आहे महाराज. मंदिराच्या पाया पण आठवण नियमांची काहीतरी नियम करा. एक सांगू का महाराज, नेम तारी आणि नेम मारी. आता तुम्ही देशाच्या सेवेसाठी काम केले. आता नेम तारी आणि नेम मारी. समजा तुमच्या हातात बंदूक आहे, तिकडं आश्चर्य केलाय. तुमच्या हातात काय आहे? बंदूक आहे. नेम तारी आणि नेम मारी. तुमचा नेम जर बसला तर अतिरेकी मेला आणि इकडं मारणाऱ्याचा नेम चुकल्यावर बंदूक त्याची गोळी गुणायला लागणार. म्हणून म्हणजे नेम तारीने नेम मारी. तुम्हाला तारणाराही नेम आहे आणि मारणाराही नेम आहे. जीवनात नेम नसेल काही अर्थ नाही. म्हणून भोजोन्या पुढे वाचेस म्हणे राम धरी हाचे नेम उद्यापासून काय करा? श्रीराम जय राम जय जय राम. कधीतरी गोंदवल्यासारख्या महाराजांच्या मठाकडे जावा. कधीतरी संसारात न वैताग आल्यावर साताऱ्याला माझ्या सज्जनगडावर जावं. माझ्या 5 सेवा साताऱ्याला असतात. मी गेलो की डायरेक्ट जातो कुठं? सज्जनगडला. खूप समाधान वाटतं मनाला. प्रभू रामचंद्राची मूर्ती आहे तिथे. कधीतरी जावं मला. म्हणून काय करा? नेम करा, नेम करा. एवढं या ठिकाणी सांगेल. अभंगाची शेवटी तुकोबराय सदा तुका म्हणे कुठी कुडी गीत भावे गाता गीत विठोबाचे म्हणून भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं बाबा हे देव तरी हा सुलभ उपाव. कोटी कुळाचा उद्धार होतो महाराज. आईच्याकडे 21 आणि 42, वडिलांच्याकडे 42 जरी पुढे सांगितले तर महाराज सांगतात
एक कोटी कुळाचा उद्धार. कधी 7वीत एक मुलगा जर जन्माला आला तर 42 कुळाचा उद्धार नाही, कोटी कुळाचा उद्धार होतो असं तुकोबराय सांगतात. मी नाही सांगत, तुका म्हणे कोटी पुनीत. मग कोटी कुळ पवित्र करायचं सामर्थ्य पुन्हा एक 7वीत मुलगा जन्माला आला तर मग भावे गाता गीत विठोबाचे. गीत तरी म्हणायचे, पण कुणाचं गीत म्हणावं? विठोबाचं गीत म्हणावं. कुणाचं? आणि ते पण भावानं पाहिजे. जर भाव नसेल तर म्हणून म्हणे भावेविन भक्तीविन दूध घालायला गेल्यावर सुद्धा दुधाला महत्व का फेकला? महत्व दुधाला का फेकला? फॅटला खूप महत्व आहे. दूध आलं त्यात ओतलं, फॅट जर 5 लागलं माझ्यापेक्षा चेहरा काळा करतो. आणि जर चुकून लागलं 8 तरी फॅटला महत्व आहे. फॅट म्हणजे भाव, कळले का? तसा देवाला सुद्धा काय आवडतो? भाव. म्हणून म्हणाल भावे गाता गीत विठोबा. काय करा, सप्त्यातला पहिलाच दिवस आहे. या पहिल्या दिवसाच्या अनुषंगानं पहिल्याच दिवशी जास्त काळ सांगणं अवघड आहे. वेळेची एक मर्यादा असते ना, ती पाळूया. आणि आपल्या चौदार सुद्धा आलेलेच आहे, त्याचा एक मान राखूया. विठोबा चौदारांचा मान राखायचं होते. कीर्तन खूप सांगावंसं वाटतंय, खूप चांगली सिस्टीम आहे, खूप सगळं चांगलं आहे, पण इतकी कीर्तन आहेत महाराज काय सांगू. मागणी 18 तारीख रिकामी गेली, ती पण 20-22 दिवसांनी. तिथनं पुढं 22 एप्रिल पण रोज कीर्तन आहे. कशी कीर्तन सेवा करून घेतोय मगाशी सांगितलंय. आता मला वाटतं स्वामी रोज तुम्ही कीर्तन बघता, रोजच सेवा आहे. उद्या एक पेटला कीर्तन आहे, परवाचे कीर्तन बेळगावच्या पुढं गोकाकला आहे. असे रोज इकडं पण तिकडं पण सेवा आहे. तर तो करून घेतोय, कसा घेतोय त्यालाच माहिती. खरं सांगतो, कधी आचार्य नाही, कधी काय नाही. कीर्तन नसलं की एवढा शेंगोड इकडं तिकडे टाकायचं. कीर्तन चालू झालं की त्याची कृपा म्हणावी, म्हणजे तो करून घेतोय हे तुम्हाला सांगायचं आहे. सप्ताह कशासाठी शेवटचा सर सांगूया. कशासाठी सप्ताह आहे? आपल्या पूर्वजांनी आपल्या भामट्यामध्ये का सत्ता गाठलाय? वारकऱ्यांच्या घरात खाया नाही म्हणून. साहेब बरोबर आहे का? आमचं नामदेव मामा बघत जाईल तिकडे गाडीला कुठं पण कीर्तन दार काय मला खाया नाही म्हणून का? त्यासाठी सप्ताह आहे. आपल्या पूर्वजांनी भामटे गावामध्ये सप्ताह गाठलाय कशासाठी? एवढा सार सांगून जातो शेगला पूर्ण. सोनं घ्यायचंय, कुठं जावं लागेल? बोला की गुजरी जावं लागेल. मस खरेदी करायची आहे, कोपार द्यावं म्हणा की. ते बी शिकवायचं म्हणजे मस घ्यायची त्याला त्यानं कोपार द्यावं. सोनं घ्यायचं त्यानं गुजरी जायचंय, माळवा घ्यायचाय, वांगी फ्लावर म्हणते. बेसन तेल पाहिजे 2 किलो म्हणतोय. किराणा मला दुकानात जावं लागेल. किरकोळ बाजार पाहिजे, चापूड पाहिजे, किराणा मला दुकानात जावं. कापड घ्यायचा, पाहुणा आला कापडे घ्यायचे, पाहुण्याला कापडे घ्यायचे. कापड दुकानात जायला पाहिजे, नाहीतर कापडे घ्यायचे किराणाच्या दुकानात गेलो. कापडे घ्यायचे असेल तर कपडे दुकानात जायला पाहिजे. सोनं घ्यायचं असेल तर गुजरी जायला पाहिजे. मस घ्यायचे असेल तर कपाटात जायला पाहिजे. माळ बघायचं असेल तर मंडईत जायला पाहिजे. पुण्य करायचं आहे, पुण्य खरेदी करायचं आहे. कुठं जायला पाहिजे? सोनाराकडे गेलं, हे 3 लाख घे आणि मला पुण्य अर्धा तोळा दे. सोनार म्हणजे सोनं घे, पुण्य नाही. कोपारट्यात एखाद्या व्यापाऱ्याला म्हणलं जाच करला, हे 1 लाख रुपये घे आणि मला पुण्य दे. ते म्हणले मशीद 2 घे. पुण्य कुठं जावं? संत सज्जने म्हणले दुकान तिथं संतांनी आपल्या पूर्वजांनी हे दुकान मांडले पुण्य खरेदी करण्यासाठी. मग सप्त्याला वर्गणी देणं, बोला की म्हणा पुण्य आहे, म्हणा की वर्गणी देणं, काकड्याला येणं, कीर्तनला येणं, प्रवचनाला येणं, इथलं लोटून काढणं. आता आजचं काय जेवण, आजचं काय जेवण होतं? कौतुक करायला पाहिजे त्या जेवणाचं. कसं खरं सांग का, जेवण चांगलं असलं की कीर्तन पडतंय शक्यतो. जेवण खूप चांगलं होतं. जेवण देणं,
कीर्तन झाले आपलं चप्पल घालून घरला जाणार. अनेक पुण्य आहेत. हे पुण्य करा एवढं या ठिकाणी सांगूया. शेवटचा दृष्टांत 2 मिनिटात सांगतो आणि शेवटला पूर्ण राम का रोजच कीर्तन आहे म्हणून असं नाही तर वेळेची मर्यादा. उदाहरण सांगतो कशासाठी सप्ताह एवढं शेवटचा दृष्टांत आहे. आमच्या इथलं एखादा ढोरांचा गोठा होता. ढोरांचा काय होता गोठा ढोरांचा माग असतो ना. ढोरांचा गोठा कुठे पहिली ढोरं कुठं होती घराच्या पुढं. काळ बदलला आता ढोरं कुठं माग. आता पोरगा आमचं म्हणते म्हशी नको नकोच वाटायला कळले का बघा. गोठा होता माग त्या गोट्यात त्यावर माळा असतो. त्या माळ्यावर एक चोर बसला होता चोरी करायला. रात्री दुपारी 3 वाजता. किती वाजता? दुपारी 3 वर माळ्या. दुपारी 3ला वर चोर बसला होता. रात्री 3ला त्याने उडी टाकली खाली त्या चोरानं. आता त्या गोट्यात 4-5 म्हशी होत्या. कुठे 4-5 म्हशी गोट्यात. 3ला त्यानं दार उघडायला लागलाय आतले. कोण चोर आज जायचं होतं. गोठा कुठं माग त्याला जायचं होतं मत करा. दार उघडते त्याला दार उघडना. बराच प्रयत्न केला. अर्धा पाऊण तास गेला. कुठं दार उघडाय दार उघडना. गोठ्यात काय होते 4-5 म्हशी. त्यातल्या एका म्हशीनं हाक मारली. काय कराय आता तुम्ही म्हणा राजे म्हणले म्हशीनं कशी हाक मारली. कीर्तनापुरत्या म्हशी सुद्धा बोलते हाक मारली काय कराय त्यानं मागून कोण बोलतोय ती मज म्हणली मी आग मारतोय. तू कोण आहे मग त्याने सांगितलं मी चोर आहे. मी चोरी करायला आलोय. या घराची मालकीण आहे. तिच्याकडे सोनं आहे. मी चोरच आहे त्यामुळे चोरी करणार आणि जाणार आहे. तिने सांगितलं म्हशीने सांगितलं बिचाऱ्या शहाणा असला तर दार उघड आणि घराला जा. कोण सांगायला आल्या मस चोर म्हणला का. मस म्हणली मी चुकलोय तू चुकू नको. मग बाकी त्याने दार उघडायचं थांबला. त्या म्हशीच्या पुढ्यातच येऊन बसला. म्हशीला म्हणतोय बोल काय चुकली. मग मस सांगायला लागली या मागल्या जन्मातली कथा. या घरात आता जी बाई आहे ना ती मागल्या जन्मात ही बाईच होती. आता मी मस झालोय पण मागल्या जन्मात मी बी बाईच होतो. कोण सांगायला लागली या मस. कुणाला सांगायला लागली या चोराला. इकडे तिकडे झालं की चुकतंय बघा. मग त्याने सांगितलं काय चुकलीस. चोरानं विचारलं म्हशीला. मस सांगायला लागले इतिहास मागल्या जन्मातला. दोघींचं शेत होतं जवळ जवळ. कुठं जवळ. कर्मधर्म संयोगानं या बाईनं किरकित वांगी माझ्यात नव्हती वांगी. कोण सांगायला लागली या मस. कुणाला वांगी तिने केली माझ्यात नव्हती म्हणली वांगी. मी तिथं आलो मला हाक मारली आकासाव जाऊया का घरला. मी तिला म्हणलो तू चल पुढं एवढा कंडकाराला काढतो घेतो. ती घरला गेली. कुठला कंडकाने काय म्हणले ती जायची वाट बघितली. तिच्या शेतातली 1 किलो वांगी मी तोडली. कोण सांगायला लागली या बस. कोणाला सांगायला लागली या वांगी 1 किलो तोडली. वांगी घेऊन घरला आलं. त्या वांग्याची घटभाजी केली पातळ भाजी केली. घरातल्या सगळ्यांनी वांग्याची भाजी खाली. मग सांगायला आल्या बिचाऱ्या परिणाम मला भोगायची पाळी आली. चोर म्हणला काय परिणाम झालाय. 1 किलो वांगी तोडल्याबद्दल तिच्या गोट्यात मस होऊन आलोय. काय तशी बाई झाली मी मस झालोय. वांगी तोडली 1 किलो पण 4 येतं झाल्या तरी सुट्टी नाही म्हणते. पावशेर वांग्याला यात पडलंय. कोण सांगायला लागली मस. कुणाला 1 किलो वांग्यामध्ये 4 येतं झाल्यात. निदान भावटे गावातली वांगी तरी राहिली तर मिळालेल्या काय करा. जीवनात चांगलं बघा चांगलं बघा चांगलं बघा झाली सेवा. आमचे प्रांतप्रिय सद्गुरू आबासाहेबांच्या चरणावरची सेवा समर्पित करतो. Oh,
आम्हाला बसा बसा अजून झाले समाधान नाही झालं. मला सूचना सांगायची सालाबादप्रमाणे चालू असलेला ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील आजची पहिल्या दिवसाची कीर्तन पुष्प जेव्हा हरिभक्तीपरायण